3 पंप सुरू केल्याच्या शिवाय या शहरामध्ये 200 MLD पाणी आणता येणार नाही। आपल्यासाठी महापालिकेने तात्काळ त्याच्यावर विचार करून तिन्ही पंप सुरू करण्यासाठी ते काय उपाययोजना करता येतील ते काम करावं। महापालिकेला त्यांच्या स्वतःचा 822 कोटी रुपयाचा स्वहिस्सा द्यायचा आहे, ते देण्यासाठी सुद्धा महापालिकेकडे आर्थिक चंचल असल्यामुळे पैसे नाही आहेत। राज्य शासनाने बिनव्याजी हे कर्ज महापालिकेला द्यावं, त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 वर्षाची मुदत द्यावी, 5 वर्षानंतर ते कर्जाची परतफेड करण्यासाठीचं ते नियोजन करावं। त्याचसोबत या ठिकाणी जी मेन लाईन जी आहे नवीन भविष्यातली जी 1680 कोटीची लाईन जी आहे ती 2500 MM ची लाईन टाकत असताना ती नागमोडी पद्धतीने झालेली आहे, ती सरळ केल्याच्या शिवाय तुम्हाला योग्य पद्धतीने पाणी उपसा करून ते शहरापर्यंत आणता येणार नाही। कारण आपण समुद्र सपाटीपासून उंच लेवलवर असल्यामुळे आपल्याला ते या ठिकाणी मानवणार नाही, शोषणार नाही, वेळोवेळी पाईपलाईन पुढे। मग हे करत असताना आणखीन एक तांत्रिक दुरुस्ती आपल्याला ही करावं लागणार आहे की सर्ज टँक म्हणून जो आहे एक तांत्रिक नाव आहे, सर्ज टँक बांधावं लागणार आहे। आपण शहर जायकवाडीपासून समुद्र सपाटीपासून उंच असल्यामुळे एखाद्या वेळेस जर चुकून विद्युत पुरवठा बंद झाला किंवा काही तांत्रिक अडचण झाली तर ते पाणी फार गतीने वापस येणार आहे। मग ते पाणी वापस आलं की ती एक पॉईंट असेल तिथं एंड पॉईंटला त्या ठिकाणी पाईप फुटणं सुरू होऊन जाईल। त्या पाईप फुटू नये त्या ठिकाणी सर्ज टँक तुम्हाला बांधावं लागणार आहे। सर्ज टँकची कॅपॅसिटी सुद्धा 50,000 लिटर ते 1 लाख लिटर पर्यंत पाहिजे, म्हणजे प्रेशरने येणारं पाणी ते त्या सर्ज टँकमध्ये अडेल आणि पाईप आपले कुठले फुटणार नाही, ही एक काळजी महानगरपालिकेला घ्यावं लागणार आहे। जॅकवेल पंप जे आहे त्याची सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे। शहरामध्ये 26 पाण्याच्या टाक्यांचं काम आता फक्त स्लॅब लेवलपर्यंत आणि पिलर लेवलपर्यंत आहे। पूर्ण टाक्या जर तयार झाल्या नाही तर पाणी आणून ते साठवणे आणि साठवलेलं पाणी नागरिकांपर्यंत पोहोचणे ही जी एक सायकल आहे ती सायकल आपल्याला पूर्ण करता येणार नाही। त्याच्यासाठी महानगरपालिकेने युद्धपातळीवर काम सुरू केलं पाहिजे आणि ह्या मानवनिर्मित ज्या चुका ज्यांनी कोणी केल्या असतील त्याची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे। आणि मग दरम्यानच्या काळामध्ये ज्याला आपण स्टॉप गॅप अरेंजमेंट असं म्हणतो की मुख्य लाईनचं पाणी मिळेल त्याला वेळ, मुख्य लाईनीचं पाणी जर मिळणार नसेल लवकर तर मग लोकांनी पाण्याची व्यवस्था कशी करायची, मग ती व्यवस्था होण्यासाठी मी आता जे सजेस्ट मी बजेट तुम्हाला सांगितलं की आपलं 200 MLD पाणी आपल्या शहरात आणता येऊ शकेल, त्यासाठी ते तिन्ही पंप चालू करणे, 75 MLD 900 MMच्या लाईनमधून 75 MLD आणि 1200च्या लाईनमधून 125 MLD शाश्वत पद्धतीचं पाणी आपल्याला मिळू शकतं। अशा पद्धतीचं नियोजन महानगरपालिका प्रशासनाने करावं आणि ह्या तुमच्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून या चॅनल्सच्या माध्यमातून ते प्रशासनापर्यंत पोहोचावं आणि ते तुम्ही नेहमीप्रमाणे ही मदत जनतेच्या बाजूने कराल